हॅलो. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. संभाजीनगरहून बोलतो म्हणलं. बोला बोला. कसे आहे सध्या रेट सर? आपलं सोलापूरला आलतो, माल होता. बर बर. जागेवरती तर लई चेअर करू राहिले साहेब आपले व्यापारी. 22 किलोची भरती द्या म्हणते, 800-900 रुपये म्हणून डायरेक्ट. म्हणजे 2 किलो समज कॅरेट गेलं मोकळं तर 20 किलो माल. काय म्हणले? 2 किलो कॅरेट जर गेल्याच्या नंतर 20 किलो माल. नाही, डायरेक्ट 22 किलो कॅरेट सोडून 22 किलो त्याला मोजून द्यायचं माल. अरे बापरे, म्हणजे 2 किलो एक्स्ट्रा. हा, 2 किलो असतात. 22 किलो मोजून द्यायचं माप, आणि ते बी खाड्यापून की कताही घेणार नाही. बर 70 पासून तर आपली 250 लोक साईज सर. बर बर, चांगली साईज आहे. हा, सोलापूरला आले सर ते. असू दे ना, मी आज सकाळी एक ऑडिओ प्रसारित होईल ती. त्या शेतकऱ्यांच्या जागेवरती एक 52 रुपयाने बागा चाललेल्या आहेत, पण ते निवडून गेल्याच्या नंतर ती हातात येते 40-45. हो ना, तेच होईल पास सर. हा, पण त्यांनी पुणे आपलं नाशिक मार्केटला सोलापूर लाल पाठवला, त्यांना 59 रुपये, 61 रुपये, 62 रुपये ऍव्हरेज पडला रेट. हा हा, बरोबर. हा, तर आता हे शेतकऱ्याच्या बोलण्यातनं आलेले हे सगळे रेट आहेत. मी एवढे माल येतात, कुणाला किती ऍव्हरेज पडले हे आमच्या लक्षात येत नाही. हा, नाही, बरोबर बरोबर. पण त्या शेतकऱ्याची ऑडिओ मी प्रसारित केलेली आहे. तर तुम्हाला जर एवढ्या कमी मागत असेल, म्हणजे साधारणतः 40 रुपये 20 किलोचं कॅरेट असेल तर 40 रुपये साधारणतः. हो ना, पण बरोबर त्याच्यात 2 किलो आपला एक्स्ट्रा जाणार आहे. बरोबर. हा, 2 किलो जास्त जाणार आहे. हा 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 हा, म्हणजे साधारणतः 37-38 रुपये रेट पडतोय. तर तुम्ही त्याच्यामध्ये एकदा नाशिकला आपल्या मोकळ्या मार्केटला जा. सोलापूर लाल पण येतोय तिथं, आणि त्या भागामध्ये पाऊस असल्यामुळे सोलापूर लालला ते प्राधान्य दिंडोरी तालुक्यात शेतकऱ्यांनी दिलेलं आहे. बर. तर सोलापूर लाल सुद्धा चांगला आहे, आणि तो पावसाच्या वातावरणामध्ये त्याला कुठेही जास्त त्रास होत नाही. हा हा, तेवढं झालं. पण मग आता काय झालं सर, थोडं पावसामुळे आज लावून धरलं, थोडं टपका टपका आपल्या 15 दिवस थांबायचं सर. पण हे पावसामुळे जरा थोडं टपका लागलं जरा. काळजी करू नका. तसं काय तुम्हाला वाटलं तर एकदा मोकळं जाऊन या. बरं बरं, माझं काय इच्छा होती, हा. आपलं नाशिक मार्केटला तर मी बरेच वेळा गेलो सर, बरं का. बर. माझी इच्छा होती तुमच्याकडे यायची पुण्याला. नाही 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 नाही, तसं नका करू. तुमची जर इच्छा असेल मला भेटायची तर मी नाशिक मार्केटला येईल, पण नाशिक मार्केटला सोलापूर लाल घेऊन जा. कारण त्या भागातनं बऱ्यापैकी सोलापूर लालचं पण ग्राहक तिथं वाढलेला आहे. हा हा, आणि आता काय होईल सध्या, गाड्या जरा काल मी फोन लावला होता मार्केटला, आमची गावातली गाडी जायला ते माल भरपूर येईल तिथं. नाही, आज आपण त्यासाठी माल स्टॉप ठेवला. कारण एकाच दिवशी म्हणजे एकाच टायमिंगला जर 2 दिवसाची आवक आली तर आम्ही पण नाही सेवा देऊ शकत ना. हा, नाही, बरोबर आहे. कारण की ते आता उद्या दुसऱ्या नवीन गाड्या घेतल्या जाणार नाही म्हणजे. हा, नाही नाही नाही, आज थांबवलेलं आहे. माझी व्हिडिओ सुटलेली आहे ना, ती व्हिडिओ त्यासाठी सुटलेली आहे. आणि पुढे रेट पडले म्हणून व्हिडिओ नाही सुटलेली, तर व्यवस्था पण खराब नको व्हायला. हा, बरोबर आहे. शेतकऱ्याचं हे व्हायला नको, बरोबर आहे. म्हणून माझं नुकसान झालं तरी चाललं नाही. उद्या मालाला तर मी काय 50 निघेल 40 निघायला मोकळा आहे. हा, बरोबर आहे. पण उद्या झाडाला फळं वर्षातून लागतात हो. हो ना, बरोबर आहे. एक दिवस सुट्टी घेतलेली मला फरक पडणार नाही, पण शेतकऱ्याला नक्कीच फरक पडेल. बरोबर आहे. हा, त्यामुळं आम्ही कधी माल तोडा सर मग आता? तुम्ही जर तुम्हाला माल आता तोडायचा असेल, लाल बुंदकी वगैरे येत असेल तर थांबू नका. कारण 70 ग्रॅम ते 250 ग्रॅम म्हणजे खूप चांगली साईज आहे तुमची सोलापूर लाल. हो. आणि जर तो 700-800 रुपयाला मागत असतील, 800-850 रुपयाला, हा, तर आता जी ऑडिओ मी प्रसारित केलेली आहे ती चेक करा. थोड्या वेळाने सुटेल आज. त्या शेतकऱ्यांनी जागेवरती 52 रुपयाचे सौदे चाललेले आहेत, पण हातामध्ये रिजेक्शन करून ते 40-45 पडतोय. रिजेक्शन करू सर ते. हो 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 हो. कारण की यंदा 200 रुपयाचे रेट पाहून सनी आम्ही खर्च जास्त केलाय सर. नाही, त्या पुढच्या वर्षी मी तर सगळ्यांना सांगितलं की 60-70-80चा रेट धरून खर्च करा. हो, बरोबर आहे. यंदा आम्ही खर्च जास्त केला सर यंदा. 200 रुपये खर्च मिळणार आहे म्हणून खर्च मार, औषध मार. कारण की हायजीन केली सर तुम्ही म्हणता का, ते आम्ही म्हणजे दाब लावला जादा. हा, बरोबर. पावसानं साथ दिली सर दर्शक आता या 15 दिवसानं. पावसाने यावर्षी वातावरण बऱ्यापैकी चांगलं आहे, म्हणजे मागच्या वर्षी सारखा पाऊस नाहीये. हा, पाऊस पण मग याला लगेच लावून धरलं सर आमच्याकडे. बर 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 बर. संभाजीनगरला आहे का आपलं? हा, संभाजीनगरला आहे. अच्छा 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 अच्छा. व्हिडिओ पाहतो सर आम्ही 2-3 वर्ष येतो समजा आपल्या नाशिकला. बर. पण मग तुमच्या इकडे बऱ्याच दिवसांना पाहतो मी, तर मलाच वाटलं म्हणलं एक बार मोकळं यायचं होतं ना पुण्याला, पण आता कामामुळे काही येणं झालं नाही. बर 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 बर. मोकळं यायचं होतं, पण मग आता कसं झालं सध्या आता सगळी गडबड झाली. नाही, काही अडचण नाही. तुम्ही पुण्यात आला तरी तुम्हाला तेच दिसणार आहे जे व्हिडिओ दिसते, पण कसं असतं डोळ्यात आणि प्रत्यक्ष पाण्यात फरक आहे.
म्हणजे तुम्हाला अजूनही काय पाहता येईल आणि खरी वस्तुस्थिती कळेल. त्यामुळं इतर ठिकाणी जाण्यापेक्षा आपलं मार्केटिंगसाठी 1-2 दिवस जेव्हा पीक काढण्याच्या अगोदर गेलंच पाहिजे. हो ना काय झालं येऊ म्हणलं तर लांबच गेलं सर. आता शेतीची कामं काहीच आहे. नाही काय अडचण नाही. तुम्ही बिनधास्त राहा. फक्त काढायच्या अगोदर 1-2 दिवस या मार्केटला आणि बरं. जागेवर जे कोण मागत असेल तर त्याला पर्याय आपलं मार्केट योग्य की जागेवरचा योग्य हे तपासणं गरजेचं आहे. नाही ना मी कालच्या व्यापाऱ्याला 8.5 मागितलं. त्याला म्हणतो जाय म्हणलं आता आम्हाला आहे म्हणलं आमचे केडी साहेब. ते लागला हसायला. तुम्ही तुमचं नाव म्हणलं सर ते घाबरतेच बरं हा? का. तुमचं नाव म्हणलं घाबरतेच बोलत नाही पुढं. आता तुम्ही केडी साहेब म्हणताय पण ते मला 4 शिव्या देत असतील त्याचं काय करायचं आता. हा नाही ना पण आमचा आशीर्वाद सर तुम्हाला. आमचा शेतकऱ्याचा पाठिंबा म्हणजे आशीर्वाद भरपूर आशीर्वाद भेटत सर तुम्हाला. अहो, या बळीराजाचा आशीर्वाद त्यापेक्षा दुसरं काय पाहिजे मला सांगा ना. सगळे लुटले जाते शेतकऱ्याला. तुम्ही आल्यापासून सनी लईच फरक झाला सर यांच्यामध्ये. हा पहिले लई लूटमार करत सर हे. हा आता थोडस व्यवस्थित चालू राहिलं ते आपण नाही म्हणत का बैल शिवळा पडायला लागले. आता जर शिवळ धरून चालू राहिले जरा. शिळवड धरून चालायला लागली म्हणजे आता त्यांना माहिती ना पर्याय आहे. हा त्याला माहिती आता हे आपल्याला नाही बी इकडे थांबले तर यायला साहेब आहे तिकडे. मी 4 वर्षापूर्वी नाशिकला आलो तेव्हा कुठल्या मार्केटची स्पर्धा करायला बिलकुल आलो नव्हतं की जागेवरती जी लूट होत होती किंवा जागेवर यावं लागत होतं त्या शेतकऱ्यांना मार्केट हा पर्याय ठेवला. आणि आज मला आनंद वाटतो की महाराष्ट्रात नाही देशात सर्वाधिक आवक आपल्याकडे येत असताना ग्राहक वर्ग बी तेवढा मजबूत आहे आणि त्या ग्राहक वर्गाला माल पण तेवढा त्या प्रमाणात भेटतोय. बरोबर तुम्हाला पण न्याय भेटतोय. बरोबर. त्यामुळे काळजी करू नका. एकदम मोकळं जाऊन या. चालेल धन्यवाद सर. धन्यवाद.